नमस्कार. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. भरपूर धो पाऊस पडतो आहे. म्हणून मी पण एक कविता केली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जलधारा. आवाजाने झाली जागी, कोसळत होत्या जलधारा बाहेर. किती सुंदर विलोभनीय दृश्य त्या चमकणाऱ्या थेंबात. जाणले दुःख ना कोणी त्या प्रसवणाऱ्या मातेचे. जाणले दुःख का कोणी त्या प्रसवणाऱ्या मातेचे. विचारांचे वादळ उठले त्या आपल्या एकट्या मनाचे. मोकळे झाले आकाश, थांबले काहूर मनाचे. मोकळे झाले आकाश, थांबले काहूर मनाचे. घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. वेळ आल्यावर माकड घाली पिलाला पायाशी. राखीला आहे समतोल निसर्गाने या जगाशी. राखीला आहे समतोल निसर्गाने या जगाशी. झाडे नद्या झरे देती झोपून आनंद मानवात जीवनात. ध्येय नसते कोणतेच त्यांचे स्वार्थ साधण्याचे. एकच ध्येय असे त्यांचे इतरांसाठी जगायचे. एकच ध्येय असे त्यांचे इतरांसाठी जगायचे. आनंदाने या जीवनी सर्वांना सुखी करायचे. कोंडलेला श्वास वेळीच आला पाहिजे बाहेर. कोंडलेला श्वास वेळीच आला पाहिजे बाहेर. नाहीतर केव्हाही भडकेल ज्वालामुखी मनातून बाहेर. देतात वृक्ष सावली झाडे फळे माणसाला. देतात वृक्ष सावली झाडे फळे मानवाला. जाणीव नसे परंतु मानवाच्या स्वार्थी मनाला. जाणीव नसे परंतु मानवाच्या स्वार्थी मनाला. मोकळे झाले आकाश, झाडे वेली डोलले आनंदात. मोकळ्या झाला आकाश, झाडे वेली डोलले आनंदात. मानवा घे तू यातील चांगल्या विचारांना मनात. देती संदेश या जलधारा तुला या जीवनात. देती संदेश या जलधारा तुला या जीवनात. निस्वार्थी जीवन जगण्याचे सुख आहे या जगण्यात. निस्वार्थी जीवन जगण्याचे सुख आहे या जगण्यात.